श्री गुरुचरित्र अध्याय 10 कुरव कुरुक्षेत्र महिमा वर्णनम भक्त संकट हरणम नाम दशमोध्याय। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वती नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक विनवी जाण, कुरोपुरींचे महिमान के विजाहले म्हणतसे। म्हणती श्रीपाद नाही गेले आणिक सांगसी अवतार झाले, विस्तार करून या सगळे निरोपावे म्हणतसे। सिद्ध सांगे नामधारकासी श्री गुरु महिमा काय पुससी, अनंत रूपे होती परियेसी विश्वव्यापक परमात्मा। पुढे कार्य कारणासी अवतार झाला परियेसी, राहिला आपण गुप्त वेशी तया कुरव क्षेत्रात। पाहे पा भार्गवराम देखा अद्यापि स्थिर जीविका, अवतार झाला आपण अनेका तयाचे निपरी निश्चयावे। सर्वा ठाई वसे आपण मूर्ती एक नारायण, त्रिमूर्तीच 3 गुण उत्पत्ती स्थिती लयासी। भक्तजन तारावयासी अवतार होतो ऋषिकेशी, शाप दिदला दुर्वास ऋषी कारणासे तयाचे। त्रयमूर्तीचा अवतार त्याचा कवना कळे पार, निधान तीर्थ कुरवपूर वास तेथे गुरुमूर्ती। जे जे चिंतिले भक्तजनी लाधती श्री गुरुदर्शनी, श्री गुरु राहती जयास्थानी कामधेनु असे जाण। श्रीपाद श्री वल्लभ स्थान महिमा वर्णावयामी किमात्मा, अपार असे सांगता तुम्हा एखादा सांगेन दृष्टांत। तुझ सांगावया कारण गुरु भक्ती वृथा नवे जाण, सर्वथान करीतो निर्वाण पाहे वास भक्तांची। दृढ भक्ती असावी मनी स्थिर, गंभीरपणे असावे धीर, तोची उतरे पैल पार इह सौख्य परलोक। याची कारणे दृष्टांत तुझ सांगेन ऐक वर्तले सहज। काश्यप गोत्री होता द्विज नामतया वल्लभेश, सुशील द्विज आचारवंत उदीम मार्गे उदर भरित। प्रतिसंवत्सरी यात्रेस येत तया श्रीपाद क्षेत्रासी, असता पुढे वर्तमानी वाणिज्या निघाला तो उदिमी। नवस केला अतिगहनी संतर पावे ब्राह्मणासी, उदीमालिया फळासी यात्रेसी येईन विशेषी। सहस्रवर्ण ब्राह्मणांसी इच्छा भोजन देईन म्हणे, निश्चय करून या मानसी निघाला तो द्विज उदिमासी। चरण ध्यातसे मानसी सदा श्रीपाद श्री वल्लभाचे, जे जे ठाई जाता देखा अनंत संतोष पावे निका। शतगुणे जाहला लाभ अधिका परमानंदे परतला, लय लावूनी श्रीपाद चरणी यात्रेसी निघाला तत्क्षणी। करावया ब्राह्मण संतर्पणी द्रव्य घेतले समागमे, द्रव्य घेऊन द्विजवर निघता देखती तस्कर। कपट रूप होऊनी संगती करतेही तस्कर निघाले, 2-3 दिवस वरी तस्कर आले संगीकारी। एके दिवशी मार्गी रात्री जात होते मार्गस्थ, तस्कर म्हणती द्विजवरासी आम्ही जातो कुरवपुरासी। श्रीपाद श्री वल्लभ दर्शनासी प्रतिवर्षी नेम असे, ऐसे बोलत मार्गेसी तस्करी मारिले द्विजासी। शिर छेदोनी परियेसी द्रव्य घेतले सकळीक, भक्तजनांचा कैवारी श्रीपादराय गुरवपुरी। पावला त्वरित वेशधारी जटा मंडित भस्मांगी, त्रिशूळ खड्ग येरे हाती उभा ठेला तस्करांपुढती। वदिता झाला तस्करात त्वरिती, त्रिशूळे करून तय वेळी। समस्त तस्करांसी मारिता एक येऊनी असे विनविता, कृपाळुवा जगन्नाथा निरपराधी आपण असे। नेणे याते वदितील म्हणून आलो आपण संगी होऊन, तू सर्वोत्तम जाणसी खूण विश्वाचे मनींची वासना।
ऐकोनी तस्कराची विनंती, श्रीपाद त्या ते जवळी बोलाविती. आती देऊनिया विभूती प्रोक्षी म्हणती विप्रावरी. मान लावूनी तया वेळा मंत्रोनी लाविती विभूती गळा. सजीव झाला तात्काळा, ऐकवत्सा एक चित्ते. इतुके वर्तता पर्येसी, उदय जाहला दिनकरासी. श्रीपाद जाहले अदृश्यसी, राहिला तस्कर द्विजाजवळे. विप्रपुसे तस्करासी, म्हणे तू कामा ते धरिलेसी. कवणे वदिले या मनुष्यांसी, म्हणून पुसे तया वेळी. तस्कर सांगे द्विजासी, जाहले अभिनव पर्येसी. आला होता एक तापसी, वदिले यांते त्रिशूळे. माते राखिले तुझ निमित्त, धरोनी बैसविले अतिप्रीत. विभूती मंत्रोनी तू ते लावीत, सजीव केला तव देह. उभा होता आता जवळी, अदृश्य जाहला तत्काळी. न कळे कवण मुनी बळी, तुझा प्राण राखिला. होईल ईश्वर त्रिपुरारी, भस्मांगी होय जटाधारी. तू भक्त होशील निर्धारी, म्हणून आला ठाकुनिया. ऐकोनी तस्कराचे वचन, विश्वासला तो ब्राह्मण. तस्करा पाशील द्रव्य घेऊन गेला, यात्रे कुरवपुरा. नाना परी पूजा करी, ब्राह्मण भोजन सहस्त्रचारी. अनंत भक्ती प्रीती करी, पूजा करी श्रीपाद गुरुपादुकांची. ऐसे अनेक भक्तजन सेवा करीती, श्रीपाद स्थान गुरवपुर प्रख्यात जाण. अपार महिमा पर्येसा, सिद्ध म्हणे नामधारकासी. संशय न धरी तू मानसी, श्रीपाद आहे ती कुरवपुरासी. अदृश्य रूप होऊन या, पुढे अवतार असे होणे, म्हणून गुप्त न दिसे कवणा. अनंत रूप नारायण परिपूर्ण असे सर्वांठाई. श्रीपाद श्रीवल्लभ मूर्ती लौकिकी ऐक्य परमार्थी. झाला अवतार पुढे ख्याती, श्री नृसिंह सरस्वती. म्हणे सरस्वती गंगाधर, पुढील कथेचा विस्तार. ऐकता होय मनोहर, सकळाभीष्ट साधती. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे कुरवपुर क्षेत्र महिमा वर्णनम भक्त संकट हरणम नाम दशमोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. ओवी संख्या 42. यथार्थ श्री गुरुचरित्र कुरवपुर क्षेत्र महिमा भक्त वल्लभेशाला जीवदान नाम अध्याय 10. सिद्ध मुनींचे वचन ऐकून नामधारक त्यांना म्हणाला, हे स्वामी, कुरवपुरी कोणती घटना घडली, कोणाला कोणता दृष्टांत घडला ते मला कृपा करून सांगा. तुम्ही म्हणता श्रीपाद स्वामी येथून गेले नाही, ते येथेच आहेत आणि पुन्हा सांगता की त्यांनी दुसरीकडे अवतार घेतला. हा काय प्रकार आहे हे माझ्या लक्षात येत नाही, तरी ते मला नीट समजावून सांगा. तेव्हा सिद्ध मुनी म्हणाले, हे नामधारका, गुरु महिमा काय विचारतोस? अरे ते तर अनंत रूपी आहेत, परमात्मा आहेत, विश्वात सर्व ठिकाणी आहेत. पुढे त्यांना कार्य करायचे होते म्हणून त्यांनी दुसरा अवतार घेतला. कुरवपुरात ते गुप्त रूपाने वावरत आहेत. जसे परमेश्वराने परशुरामांचा अवतार घेतला होता, त्यानंतर श्रीरामाचा व इतर अनेक अवतार त्यांनी घेतले, तरी परशुराम अजूनही जिवंत आहेत. ते भक्तजनांना दिसतात. तसेच महाराजांचे आहे, त्यांचा वास सर्व ठिकाणी आहे, मात्र मूर्ती एकच आहे. नारायण त्रिमूर्तीचे 3 गुण आहेत, उत्पत्ती, स्थिती आणि लय. भक्तजनांना तारावयास ऋषिकेश अवतार घेतात. दुर्वास ऋषींनी भक्ताला दिलेला शाप नारायणाने कसा स्वतःवर ओढून भक्ताला वाचविले होते, त्या परमेश्वराची लीला अगाध आहे. ती आपल्यासारख्या यत्किंचित प्राण्याला कशी समजणार? श्री गुरूंचा वास कुरवपुरात चिरकाळ असतो. जे जे भक्तजन इच्छितात ते ते फळ त्यांना प्राप्त होते. भक्तांना श्री गुरूंचे दर्शन देखील होते. तीर्थक्षेत्र म्हणजे प्रत्यक्ष कामधेनू आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्थान महिमा वर्णन करावयास माझ्यासारख्या पामराची काय ताकद आहे? जितके वर्णन केले तितके थोडेच आहे.
जो मनोभावाने भक्ती करतो त्याला त्याचे फळ बरोबर मिळते. त्याची भक्ती वाया जात नाही. गुरु महाराज भक्तांची वासना पाहतात. गुरुवर अतीव श्रद्धा ठेवावी, मन स्थिर ठेवावे. अशा तऱ्हेने जो भक्त वागेल त्यालाच परमेश्वराचे सौख्य प्राप्त होते. याचे तुला उदाहरण सांगतो. वल्लभेशाला जीवदान. वल्लभेश नावाचा एक कश्यप गोत्री द्विज होता. स्वभावाने तो सुशील आचारवंत होता. व्यापार करून कुरोपुराला श्रीपाद क्षत्री यात्रेकरिता तो प्रतिवर्षी येत असे. अशा प्रकारे तो वाणी व्यापार करावयास निघाला. कुरोपुराला गेल्यावर ब्राह्मण भोजन करावे असा त्याने नवस केला. व्यापारात चांगला फायदा झाल्यास मी कुरोपुरास येऊन 1000 ब्राह्मणांना इच्छा भोजन देईल असा त्याने संकल्प केला व व्यापार करण्यासाठी निघाला. त्याचे अहोरात्र श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणांचे स्मरण चालू होते. तो अखंड नाम स्मरण करीत असे. तो ज्या ज्या ठिकाणी गेला तेथे त्याला व्यापारात 100 पटीने जास्त फायदा झाला. त्यामुळे त्याला अपरिमित आनंद झाला. श्रीपाद चरणाची आस धरून तो कुरोपुर क्षेत्री यात्रेला येण्यासाठी निघाला. ब्राह्मणांना इच्छा भोजन देण्यासाठी त्याने आपल्याबरोबर द्रव्य घेतले. त्याने बरोबर द्रव्य घेतले आहे असे समजल्यामुळे चोर त्याच्या मागे लागले. आम्ही देखील तुझ्यासारखे यात्रेकरू आहोत अशी त्यांनी वल्लभेशाची खात्री पटवून दिली व त्याच्याबरोबर वाटचाल करू लागले. असेच 2-3 तस्कर या वल्लभेशासोबत राहिले. एके दिवशी कुरोपुराच्या दिशेने जात असता वाटेत रात्र झाली. तेव्हा ते तस्कर म्हणाले, आमचा प्रतिवर्षीचा नेम आहे. दरवर्षी नित्यनियमाने आम्ही कुरोपूरला श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाला जात असतो. असे बोलता बोलता त्या तस्करांनी वल्लभेशाचा तत्काळ शिरच्छेद केला व त्याच्या जवळचे सर्व द्रव्य घेतले. पण भक्तांचा कैवारी श्रीपाद श्रीवल्लभ तत्काळ प्रकट झाला. त्याच्या सर्वांगाला भस्म होते. त्या जटामंडित श्रीपादाच्या हाती त्रिशूळ व खड्ग होते. तो तस्करांच्या समोर येऊन उभा राहिला व हातातील त्रिशूळाने तत्काळ त्यांचा वध केला. तेव्हा एक तस्कर बाजूला लपून बसला होता. तो महाराजांच्या समोर येऊन हात जोडून विनवणी करू लागला, हे कृपाळू जगन्नाथा, मी निरपराध आहे. हे लोक त्या वल्लभेशाचा वध करतील असे मला वाटत नव्हते. मी चांगल्या भावनेनेच त्यांच्याबरोबर यात्रेला निघालो होतो. तू विश्वाचा चालक आहेस, तू सर्वज्ञ आहेस, तू सर्व काही जाणतोस. अशी त्या तस्कराची विनंती ऐकून श्रीपाद मुनींनी त्या तस्कराला जवळ बोलावले व त्याच्या हाती विभूती दिली. ती त्या विप्राच्या शरीरावर प्रोक्षण करावयास लावली. नंतर त्याचे मस्तक धडाला लावून मंत्रलेली विभूती गळ्याला लावली. तेव्हा तो वल्लभेश तत्काळ जिवंत झाला. हे वत्सा नामधारका, नीट लक्ष देऊन ऐक. इतके होईपर्यंत सकाळ झाली. सूर्योदय झाला तेव्हा श्रीपाद स्वामी अदृश्य झाले. तेव्हा तेथे तो तस्कर व विप्र वल्लभेश हे दोघेच होते. विप्र म्हणाला, तू मला का धरून ठेवले आहेस? या आपल्या सोबत्यांना कोणी मारले? असे म्हणून तो वल्लभेश त्या तस्करापाशी चौकशी करू लागला. तेव्हा तो तस्कर म्हणाला, हे विप्रा वल्लभेशा, आज फार मोठे आश्चर्य घडले. एक तपस्वी आला होता. त्याने यांचा त्रिशूळाने वध केला. फक्त तुझ्यासाठी मला जीवदान मिळाले. तुझे धड व शीर धरून मला बसावयास लावले व विभूती मंत्रवत करून ती तुझ्या शरीरास लावली. तेव्हा तू तत्काळ सजीव झालास. तो तपस्वी आतापर्यंत उभा होता. इतक्यातच तो अदृश्य झाला. तुझा प्राण वाचविणारा तो कोण मुनी आहे हे काही माझ्या लक्षात येत नाही. तो बहुतेक त्रिपुरारी शंकरच असावा, कारण त्याच्या पूर्ण शरीरावर भस्म होते. तो जटाधारी असून हाती त्रिशूळ होते. तू खरा भक्त असशील म्हणूनच तुझ्यावर संकट आले असता तत्काळ तुझ्या मदतीला धावून आला. तस्कराचे हे वचन ऐकून त्याची खात्री झाली की त्याला वाचविणारा दुसरा तिसरा कोणी नसून श्रीपाद स्वामीच असले पाहिजेत. असा विचार करून आपले सर्व द्रव्य त्या तस्करापासून घेतले व तत्काळ कुरोपूर यात्रेला गेला.
नाना प्रकारे परमेश्वराची पूजा केली. सहस्र ब्राह्मणांना भोजन घातले. श्रीपाद गुरुपादुकांची अनंत भक्तिभावाने सेवा केली. असे अनेक भक्तजन कुरवपुरास येऊन श्रीपाद स्वामींची सेवा करतात. त्यांचा महिमा अपार आहे. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, हे नामधारका, तू मनात मुळीच शंका घेऊ नकोस. अदृश्य रूपाने श्रीपाद कुरवपुरातच आहेत. येथे त्यांचा चिरकाल वास आहे. ते अनंतरूपी नारायण आहेत. त्यांचा वास सर्व ठिकाणी आहे. त्यांना पुढे अवतार घेणे असल्यामुळे ते कोणालाच दिसत नाहीत. लोकदृष्टीने श्रीपाद श्रीवल्लभ एक व्यक्ती आहेत, पण परमार्थ दृष्टीने ते निर्गुण स्वरूपात ऐक्य पावले. श्रीपाद यांचा श्री नृसिंह सरस्वती या रूपाने पुढील अवतार झाला. पुढील कथेचा वृत्तांत नीट लक्ष देऊन ऐक, म्हणजे तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 10. ओम तत्सत.